राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब रामकथा ऐकायला यवतमाळ जिल्ह्यात येत असल्याचं प्रसारमाध्यमातून माहीत पडलं. त्यांच्याकडे रामकथा ऐकायला वेळ आहे, पण दुर्दैवाने गत 3 वर्षापासून दुष्काळाच्या दृष्टचक्रात अतिवृष्टीमध्ये होरपळून निघणाऱ्या व मरणयातना भोगणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या बांधावर जाऊन ऐकण्याची त्यांची हिंमत नाही, त्यांना ती गरज वाटत नाही. आज सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतमालाला नसलेला भाव आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये व वन्यजीवाच्या त्रासामुळे मागील 8 महिन्यामध्ये आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये 199 शेतकऱ्यांनी या रेकॉर्डवर आत्महत्या केलेल्या या आत्महत्या नसून प्रत्यक्ष हत्या आहेत. आज शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. अतिवृष्टीमध्ये तो होरपळून निघालेला आहे, पण दुर्दैवाने महायुती शासनाकडून कृषी मंत्री अथवा मदत व पुनर्वसन मंत्री यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याला धीर दिलेलं नाही. खऱ्या अर्थाने या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याला धीर देऊन शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी सरसकट कर्जमुक्त करून सातबारा कोरा करावा व या यवतमाळ जिल्ह्याला मागील 11 महिन्यापासून जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारीच नाही, कृषी अधिकारी सुद्धा सोबत घेऊन यायला हवं होतं आणि तात्काळ त्यांनी या अतिवृष्टीग्रस्तांना पंचनाम्याचा सोंग न करता थेट भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो.